नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. ICAR म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, भारतीय कृषी अनुसंधान परिषद, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर, तर या डिपार्टमेंटमार्फत भरपूर साऱ्या पदांची ॲड इथे निघालेली आहे. डायरेक्टली इंटरव्ह्यू थ्रू या ॲडची भरती होणार आहे. तर कुठली पदं आहेत, त्यासाठीचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंकसुद्धा जॉईन करा. महत्त्वाचा PDF तुम्हाला तिथे अवेलेबल करून दिल्या जातील. ICAR सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, तर यांचा माटुंगा मुंबई येथील ऑफिसला वॉक इन इंटरव्ह्यू 17 जानेवारी 2024चं हे परिपत्रक आहे. तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोइंग पोझिशन्स ॲट ICAR CIRCOT मुंबई प्युअरली ऑन अ कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस. The eligibility criteria and other terms and conditions are as follows. तर लक्षात घ्यायचं आहे, नेम ऑफ द पोस्ट आहे, नंबर ऑफ पोझिशन्स आहेत, मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे आणि डिव्हिजन काय असणार आहे ते लक्षात घ्या. पहिली पोझिशन आहे यंग प्रोफेशनल, एक पोझिशन आहे ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा होल्डर इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिझायरेबल 3 year एक्सपिरियन्स ऑफ अ सिव्हिल वर्क असणं गरजेचं आहे. मेकॅनिकल प्रोसेसिंग डिव्हिजनमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल. यंग प्रोफेशनल 2 पदं आहेत, ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री अँड बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, डिप्लोमा इन टेक्स्टाईल टेक्नॉलॉजी यात असेल. तर यांचं डिव्हिजन असेल केमिकल अँड बायोकेमिकल प्रोसेसिंग डिव्हिजन. पुढचं पद आहे यंग प्रोफेशनल, एक पोझिशन आहे ग्रॅज्युएट इन BTech इलेक्ट्रॉनिक्स, BTech इन कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन अँड BTech टेक्स्टाईल, डिप्लोमा होल्डर्स असतील तेही चालणार आहेत. तर क्वालिटी इव्हॅल्युएशन अँड इम्प्रूव्हमेंट डिव्हिजनमध्ये यांचं सिलेक्शन असणार आहे. पुढचं आहे यंग प्रोफेशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एक पोझिशन आहे ग्रॅज्युएट विथ ॲटलिस्ट 60% मार्क्स इन कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटर सायन्स. त्याचबरोबर पुढचं एक पोझिशन आहे यंग प्रोफेशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, एक ग्रॅज्युएट इन कम्प्युटर सायन्स आणि कम्प्युटर ॲप्लिकेशनमधनं. तर डिझायरेबल आणि एक्सपिरियन्स त्यांचा ERPमध्ये असणं गरजेचं आहे. परचेस थ्रू जेम्स पोर्टल किंवा RTI ऑनलाईन, आधार बेस्ड अटेंडन्स सिस्टीम यामध्ये त्यांचं असणार आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजनमध्ये ही 2 पदं भरली जाणार आहेत. तर महत्त्वाचे पॉईंट्स इथे लक्षात घ्या. प्लेस ऑफ अ वॉक इन इंटरव्ह्यू जे असणार आहे ते ICAR CIRCOT असणार आहे, अदैनवाल रोड नियर 5 गार्डन्स, माटुंगा मुंबई. त्याचबरोबर डेट ऑफ इंटरव्ह्यू असेल 8 फेब्रुवारी 2024. लक्षात घ्यायचं आहे 8 फेब्रुवारीला इंटरव्ह्यू आहे. रिपोर्टिंग टाईम असेल 9:30 ते 11:30 दरम्यान सकाळी आणि रिपोर्टिंग टाईम असेल 9:30 ते 11:30 वेळेस सकाळी आणि इंटरव्ह्यू टायमिंग 10 AM पासून चालू होणार आहे. टर्म्स अँड कंडिशन्स लक्षात घ्यायचे आहेत. द ॲप्लिकेशन शुड बी फिल्ड ॲज पर द अटॅच ॲप्लिकेशन फॉर्म इन PDF फॉर्मॅट अँड शुड बी सेंट थ्रू द ईमेल विथ ऑल द रिलेव्हंट डॉक्युमेंट्स. तर admin1.circot@ICAR.gov.in या मेलवर तुम्हाला PDFचा फॉर्म फिलअप करून 5/2/2024 5:30 संध्याकाळी 5 फेब्रुवारीच्या आत तुम्हाला पाठवायचं आहे. कन्सोलिडेट अमाऊंट ऑफ पेमेंट जे असणार आहे तर 30,000 रुपये पर मंथ तुम्हाला यासाठी पेमेंट हे दिलं जाणार आहे. त्याचबरोबर एज लिमिट 21 ते 45 वर्षापर्यंतचे कॅन्डिडेट्स यासाठी अप्लाय करू शकतील. एंगेजमेंट विल बी फॉर 1 year एक्सटेंडेबल फॉर 2 more years. असं 3 वर्षाचं 1+1 3 वर्षासाठी तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. ही विल बी पोस्टेड ॲट ICAR CIRCOT मुंबईमध्ये पोस्टिंग असेल. कॅन्डिडेट हू आर ऑलरेडी एम्प्लॉईड in government organization should produce
नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं आहे तुम्ही ऑलरेडी जर असाल. नो TADA विल बी पेड फॉर अपेअरिंग द इंटरव्ह्यूसाठी TADA दिला जाणार नाही. असे महत्त्वाचे काही पॉईंट्स आहेत जे तुम्ही PDF मध्ये वाचू शकणार. PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल, जे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याचं लिंक ऑलरेडी आपण दिलेले आहेत. सो जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहेत त्यांनी नक्की यासाठी फॉर्म फिलअप करा. डायरेक्टली इंटरव्ह्यूने सिलेक्शन होणार आहे. सर्वांना ऑल द बेस्ट. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद.